नमस्कार श्रोते हो. आपल्या आजच्या नामाची महिमा या पॉडकास्टमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत नामस्मरण म्हणजे काय या अतिशय महत्त्वपूर्ण विषयाबद्दल. कारण वस्तुतः नामस्मरण केवळ नामजप नव्हे, केवळ परमेश्वराचे देवाचे स्मरण नव्हे, तर हे एक ऊर्जा आहे जे आपले आयुष्य बदलून टाकते. हा आपल्या नामाची महिमा श्रृंखलेचा 28वा उपाख्यान आहे. आता आपल्या पॉडकास्टची सुरुवात करूया. आपल्या संत परंपरेने ज्या एका साधनेला सर्वात सोपी, सुलभ आणि तरीही सर्वश्रेष्ठ मान्यता दिली आहे ती साधना म्हणजे नामस्मरण. नाम म्हणजे ईश्वराचे नाव आणि स्मरण म्हणजे आठवण, जप, चिंतन. या दोन्हींच्या संगमातून निर्माण होणारा आंतरिक प्रवाह म्हणजे नामस्मरण. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास या सर्वांनी नामस्मरणाचे गोडवे गात गात भक्तजनांना ह्या साधनेत गुंतवले. नामस्मरण म्हणजे केवळ जिभेवर शब्दांची पुनरावृत्ती नव्हे, ते म्हणजे अंतरंगात, श्वासात, विचारात, भावनेत परमेश्वराचे नाव गुंफणे. राम, कृष्ण, विठ्ठल, शिव अशा कोणत्याही पवित्र नामाचा सतत व भावपूर्ण जप करत राहणे म्हणजे नामस्मरण. जसे बाळ आईची आठवण काढते तसे भक्ताने परमेश्वराची आठवण काढणे हा भाव या साधनेचा प्राण आहे. नामस्मरण ही एक प्रकारची ऊर्जा आहे. सकारात्मक, पवित्र ऊर्जा आपल्या मनाला व्यापून टाकते. ही ऊर्जा मनातील क्रोध, लोभ, मत्सर, भीती ह्या नकारात्मक भावनांना शुद्ध करते. जसा सूर्योदय झाला की अंधकार नाहीसा होतो, तसेच नामस्मरण झाले की मनातील अज्ञान, अशुद्धता दूर होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता होई शांती, नाम घेता होई समाधान. आध्यात्मिक दृष्टीने नामस्मरण हे थेट परमात्म्याशी जोडणारे साधन आहे. योग, ध्यान, तपश्चर्या ह्या सर्व साधनात अनेक नियम व अडचणी आहेत, पण नामस्मरण सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे. यात कोणत्याही विशेष पात्रतेची गरज नाही, फक्त श्रद्धा, निष्ठा आणि भावपूर्ण मन लागते. सतत नामस्मरणाने मन स्थिर होते, बुद्धी निर्मळ होते आणि अंतःकरणात परमेश्वराची अनुभूती जागृत होते. म्हणून मित्रांनो, नामस्मरण म्हणजे फक्त जिभेवर उच्चार नव्हे, तो जीवनाचा श्वास आहे. जसा श्वास न घेतल्यास जीवन चालत नाही, तसेच नामस्मरणाशिवाय आध्यात्मिक जीवन फुलत नाही. सकाळी, दुपारी, रात्री कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी हळूवार, प्रेमपूर्वक नामस्मरण केल्याने मन शांत, समाधानी व तेजस्वी होते. संत सांगतात, नामस्मरा, हरिस्मरा, तोच आपल्याजवळ आहे. हा साधा उपाय आपल्या आयुष्यात दिव्यता, आनंद व परमात्म प्राप्तीची अनुभूती आणतो. हाच खरा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. अशी आशा आहे, अशाच आध्यात्मिक विषयांसाठी आमचा पॉडकास्ट ऐकत रहा. पुन्हा भेटू. तोपर्यंत नामस्मरण करत रहा, आनंदी रहा. नमस्कार. ओम शांतीः शांतीः शांतीः.